वेलकम टू फनी जागृती. आज मला शाळेत जायचं आहे 11 वाजता आणि एक तर वाजलेले आहेत 10:26. दे मम्मी वाटाणे. भात करायचा आहे मला. कुठं आहे कुठे काय पिशवी याच्यात खारी आणली उद्या पण खारी नाही वाटली. माझ्यासाठी खारी आणली मम्मीने. तुझ्या पुरतं भात लावते फक्त. हाय कर ना मम्मी. हाय. ही मी वटाणा निसते. गोल्या तू काय करणार आहेस? हे बघा माझं मांजर इथं बसलंय. वटाणा निसायचं आहे मला, ते पण माझ्या पुरतं. कोणाला वटाणा खायला आवडतं त्यांनी मला कमेंटमध्ये सांगा. आज मी लवकर आले क्लासवरून कारण माझा अभ्यास झाला म्हणून. हे बघा एवढाच वटाणा निसून झाला. अजून मला निसायचं आहे. मला असे चपटे वटाणे असतात ना, हे बघा असे, ते मला खूप आवडतात खायला. गोड लागतात ना. अर्धे वटाणे तर माझ्या पोटातच जातात. मी फक्त 7 मिनिटाची व्हिडिओ बनवते हर वेळेस. मम्मी टीव्ही लाव ना. फुकटच्या शिव्या खाते मी. हा पण मी वटाणे निसते ना. अरे यार डोरेमॉन सिरीज लागले असतील ना. मी तरी लावणार उठून. गाईज मी तुम्हाला आहे ना आज संध्याकाळी 5 वाजता तुम्हाला परत एक मी व्हिडिओ बनवून त्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे माझी डायरी. डोरेमॉन सिरीज. तुम्हाला पण तसाच डोरेमॉन बघायला भेटतो. मी इथून बघते टीव्ही इथून. वटाणे भात करणारे मम्मी माझ्या डब्यासाठी. बिचारा डोरेमॉनला केस काय बघा. बिचारा डोरेमॉन रोबोट आहे ना, मग एवढा खेचला कसा जातो? तो रब्बर तर नाहीये ना. डोरेमॉन आपला पैदावाला हे दाखवतो. तो तिथं पैदा झालता. हे बघा, हे बघा माझी मांजर. ये पतला तो हमारे शहर में भी था, मुझे याद है मैंने इसका सर घुमाकर ठीक किया. चलो तुम्हें फिर से ठीक करते हैं. हे बघा हा डोरेमॉन. लगता है जरूर ये कोई स्विच था. तुमच्या सोबत बोलता बोलता माझ्या इथं वटाणे निसून होतात. आमच्या इथला मुलगा नुसता ओरडतोय. लहान आहे ना तो. त्याची मम्मी कोर्टमध्ये जाते कामाला. त्याची बहीणच असते त्याच्याकडे त्याची बहीणच असते सांभाळायला. त्याची बहीण म्हणजे मी काही व्हिडिओमध्ये दाखवली. ती मुलगी माझी बेस्ट फ्रेंड आहे.
मुलगी तर नाही म्हणणार, ती माझी बेस्ट फ्रेंड आहे अशीच बोलणार मी. हा इथून खालून इथून आहे ना या बघा इथून हात घालतो वरती आणि वटाणे काढतो. बघितले का असे आमचे इथले चोर. तर आता फक्त आपले 3 वटाणे राहिले आहेत. डोरेमोन के लिए चिट्ठी है. डोरेमोन के लिए चिट्ठी है. ये! अरे वाह! नोबिता ने मुझे चिट्ठी भेजी. अब मुझे याद आया, ये वही चीज है जिसकी वजह से पैदा होने पर मुझे खुशी हुई थी. मैं ये भूल गया था. माझे वटाणे निसून पण झाले. चलो अच्छा है सब. मला वटाणे खूप खायला आवडतात. हे बघा पातीला गरम होते. आहे भात. मम्मी दिसला भात. मम्मी रेसिपी सांगणार आहे. मम्मी आत्ता कांदा कापते की नाही की नाही. हे करणार आहे मसाले भात. मम्मी गरम झालं ते. त्यासाठी पहिले आपण कांदा कापून घ्यायचा असतो. कुठची शिव्या तर खाल्ल्या. खेला डोरेमोन. बहुत मजा आया. ठीक है, मैं भी आई. दादा आजकल घर बहुत लेट आ रही है. गाईज तुम्हाला आमच्या इथलं म्हणजे हे दाखवते. हे बघू शकता तुम्ही. इथे एक छोटंसं घर आहे. ही बिल्डिंग आहे. हा वाडा आहे. तिथे म्हणजे थोडेसे तिथं खाली पण असे बैठी घर आहेत. त्या साईडला बैठी घर आहेत. ही बिल्डिंग आहे. इथं बिल्डिंग आहे. तिथल्या पलीकडे तिकडं झोपडपट्टी आहे. आणि इथं आमचं हे तुम्हाला दाखवलं होतं की इथं ते घुबड बसलं होतं. म्हणजे आवलं असतं. घुबड म्हणजे काय काय लोकांना कळत नाही. आणि हे बघा माझं घुबड. हे माझं घुबड. आय नो पण मी त्याला पाय मारल्या म्हणून त्याला पाया पडते मी. तर आता मी आवरून घेते माझं थोडंसं. मी रिबिन लावते. मीच रिबिन लावते. तर माझं मांजर बघून दे मला काय करतंय. बघा इथं बसलं इथे. पहिली रिबिन हाँ अगं मी रिबिन बांधतीये. टीव्ही बंद करून येते गाईज मी. टीव्ही बंद करून आली मी. रिबिन बांधायची. सेम साईज घ्यायला लागते आपल्याला. एक आपल्याला असं एक वेडा घालायला लागतो. आणि हे असं हे बघा पडली मी. गाईज कोण कोण आपल्या हाताने रिबिन बांधतो त्यांनी कमेंटमध्ये सांगा.
हे बघा, मी पण माझेच बोब आणते स्वतःहून. तर बघा ही रिबीन, ही रिबीन इथं कशी का आली, जाऊन द्या. आकडे आपल्याला महाग घ्यायचे आहेत कारण मी शाळेत चालले. गाईज माझ्याकडे एक लिक्विड आहे, त्या लिक्विडने ना केस खूप सॉफ्ट होतात. ते लिक्विड माझ्याकडून खराब झालं म्हणजे त्याचं हेच हे असतं ना, येतच नाही, किती पण हे करा ते मला उघडूनच घ्यायला लागतं. आज कमीच आहे. थोडंसंच घ्यायचं, नाही तर केस तेलकट होतात. सॉफ्ट तर होतात पण तेलकट सुद्धा होतात. हे बघा, आपल्या पूर्ण हाताला असं करायचं आहे, डोक्याला लावायचं, केसांना लावायचं, आतून बाहेरून साईकडून मागून, आणि बाकीचं होतं ते माझ्या मम्मीला लावणार आहे. मी माझ्या मम्मीला लिक्विड. आता आयडेंटिटी कार्ड घालायचं. बस कोणाला बघायचं आहे बघा, माझी मान. चल हो आत चल. पडलं माझ्याकडूनच फोन. हे माझं आहे. आता काय मी तुम्हाला सांगते, मी म्हणजे तोंडाला फेसला कोणती क्रीम लावते. हे बघा, पाऊंड्स बेबी क्रीम. हे बघा, सेम फाउंडेशन घेत असते, थोडीशीच घ्यायची, जास्त लावायची नाही. माझ्याकडून फोनच पडायला लागल्यासारखं. इथे एक, इथे एक, इथे एक, इथे एक, इथे एक. आता थोडी थोडी लावायची. बघा किती ग्लो करायला लागला. पाऊंड्स सगळीकडे पावडर झाली. हो, फेस वॉश. काय झाकत नाही तोंडाची पावडर माझ्या. हे माझ्या अंगावरचे. बघा
कोणाकोणाला ही जादू माहिती त्यांनी कमेंटमध्ये सांगा या जादूचं नाव काय आहे. त्यानंतर लायनर घ्यायचं. हे बघा इथं गंध लावताना खूप पेशंट लागतात. सारंगे सारंगे लिप बाम थोडीशी